आता पाहणार आहोत आपण मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय असते की जे कुठल्याच पाढ्यामध्ये येत नाही, स्वतः आणि एक या दोघांशिवाय त्याचे कोणतेही दुसरे अवयव पडले जात नाहीत, त्यांना म्हणतात मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर्स. याचे उदाहरण पाहूयात. एक एक ही संख्या तर मूळ मध्ये येत नाही, संयुक्त मध्ये येत नाही. 1 इज नॉट प्राईम नॉर कंपोजिट. 2 दोन ही अशी एकमेव मूळ संख्या आहे की ती समसंख्या आहे. मूळ नंबर सगळे, प्राईम नंबर सगळे विषम संख्या असतात, ऑड नंबर असतात. 3 5 7 हे झाले 1 to 10 मधले मूळ संख्या. डन. आता 11 ते 20, 11 13 17 आणि 19. नंतर पाहूया 21 ते 30 मध्ये कोण कोण येतात. 21 येणार नाही, 7 त्रिक 21 होतात, 22 शेवटी इव्हन नंबर आहे, नाही येणार. 23 हा कोणत्याच पाढ्यामध्ये नसतो. 24 दोन्ही भाग जातोय. 25 5 ने भाग जातोय. 26 2 ने भाग जातोय. 27 3 9 27 3 आणि 9 दोघांच्या टेबल मध्ये येतात. 28 समसंख्या 2 ने भाग जातोय. 29 यासाठी आपण सुरुवातीला विभाज्य कसोट्या पाहिल्या आहेत. 31 ते 40, 31 32 नाही येणार, 33 11च्या पाढ्यामध्ये आहे, 3च्या पाढ्यामध्ये आहे. 34 नाही येणार, 35 नाही येणार, 36 नाही येणार, 37 येतोय. 37 कोणत्याच पाढ्यामध्ये नसतो. 38 येत नाही, 39 ही येत नाही, पण बरेच जण 39 ला फसतात, पण 39 लक्षात ठेवायचं. 33 39. नंतरचा आहे 41 ते 50. पहा 41 42 येत नाही, 43 येतोय. 44 नाही, 45 नाही, 46 नाही, 47 या 47 कोणत्याच पाढ्यामध्ये नसतो. 48 6 48 49 7 49. तर किती झाले 1 2 3 4 4 आणि 4 8 9 10 11 12 13 14 15. 1 ते 50 मध्ये पहिल्या 15 मूळ संख्या असतात. 1 ते 50 मध्ये पहिल्या 15 मूळ संख्या असतात आणि पूर्ण 1 ते 100 मध्ये टोटल 25 आहेत. नंतरचे अजून 10 येत असतात. मूळ संख्यांमध्ये आपण पाहणार आहोत सहमूळ संख्या म्हणजे को प्राईम नंबर्स. को प्राईम नंबर्स म्हणजे काय, ज्या अशा दोन संख्या की ज्यांचा विभाज्याचे अवयव पाडले, विभाज्याचे अवयव पाडले तर त्याच्यामध्ये फक्त एक नंबरच कॉमन निघणार. एक्झाम्पल घेऊया 24 25. 1 into 2 into 2 into 2 into 3 25. 1 into 5 into 5. याच्यामध्ये कॉमन कोण आहे, फक्त एकच आहे, बाकी कुठेही कॉमन नंबर येणार नाही. म्हणजेच ज्या दोन संख्यांचे अवयव पाडले असता फक्त एक हा एकमेवच साधारण अवयव येतो, कॉमन मध्ये येतो, त्याला म्हणायचे सहमूळ अवयव. पहा याचे काय पाडले आपण, फॅक्टर्स पाडलेत, प्राईम फॅक्टर्स पाडले. प्राईम फॅक्टर्स मध्ये फक्त त्यांचा एकच हा कॉमन असतो, त्यांना म्हणायचं को प्राईम नंबर्स. आता पाहणार जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या काय, ट्विन प्राईम नंबर. ट्विन प्राईम नंबर काय, कुठल्या तरी संख्येने ते दोघं जोडलेले असणार. एक्झाम्पल घेऊया 17 19. पहा या दोघांच्या मध्ये कोण येतो, फक्त 18 येतो. एक्झाम्पल 29 31. पहा दोघांच्या मध्ये फक्त 30 येतो. हे दोन नंबर ट्विन प्राईम आहेत, जोडमूळ संख्या आहेत. आणि याच्यामध्ये एक लक्ष ठेवायचं, सगळे प्राईम संख्या जे असतात, जे मूळ संख्या असतात, ते सगळ्याच एकमेकांचे को प्राईम असतात, कारण प्रत्येकाचा फॅक्टर फक्त एक हाच एकमेव येणार आहे. काढायचं कधी असतं आपल्याला, ज्यावेळेस संयुक्त संख्या असतात त्याच वेळेस फॅक्टर पडावे लागणार आहेत. नंतर पाहूया आपण संयुक्त संख्या. म्हणजेच कंपोजिट नंबर्स. कंपोजिट नंबर्स म्हणजे काय, पहा ज्या मूळ आहेत त्यांना सोडून बाकीचे सगळे काय असतात, कंपोजिट नंबर. फक्त एक ही संख्या याच्या कॉमन कंपोजिट मध्येही येत नाही आणि एक ही संख्या मूळ संख्येमध्येही येत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. दोन ही एकटी संख्या अशी सम आहे की जी प्राईम आहे. मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या येणार, 3 येणार नाही, 4 5
येणार नाही, 6, 7 मूळ संख्या नाही येणार, 8, 9, 10, 11 प्राईम नंबर आहे, 12, 13 येणार नाही, 14 यांचे पहा फॅक्टर्स किती पडतात त्याचे 5, 2, 1. 12चे पहा 2, 3, 4. 14चे पहा 2, 7. 9चे 3, 3. 8चे 2, 4, 8. 6चे 2 आणि 3. म्हणजे ज्यांचे जास्त फॅक्टर्स पडतात त्यांना काय म्हणायचं, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, ट्रायंग्युलर नंबर्स. पहा काय असतात, दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. एक्झाम्पल पाहूया आपण. 2 आणि 3 ह्या झाल्या क्रमवार संख्या, त्यांचा निमपट करायची. पहा यांचा गुणाकार आला 3 2 6 भागिले 2. उत्तर आलं 3. 3 ही असते त्रिकोणी संख्या, ट्रायंग्युलर नंबर्स. द हाफ ऑफ प्रोडक्ट ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स इज द ट्रायंग्युलर नंबर. त्यासाठी मला आपण हे गमत हे पाहूया, थोडंसं प्रॅक्टिकली पाहूयात. 1 2 रांगोळी टिपके मांडून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल की ट्रायंग्युलर नंबर्स नक्की काय असतात. पहा आता काय करायचंय, सुरुवातीला हा किती आलाय 1. याच्यामध्ये पुढचे टिपके ऍड करायचे. 1 2 3 3 3 आणि हे पुढचे 3 6 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर हे झाले ट्रायंग्युलर नंबर्स. असे आपण भरपूर काही काढू शकतो. मग 6 ऍड करायचे 21 येणार, मग 7 ऍड करायचे 28 येणार. ओके बर. ट्रायंग्युलर नंबरची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. त्यासाठी फॉर्म्युला पण वापरू शकतो आपण. n into n plus 1 divided by 2. n is the नॅचरल नंबर. कोणता पण एक नॅचरल नंबर घेऊ आपण. घेऊया आपण सपोज 3. 3 plus 1 म्हणजे 3 अधिक 1 4 भागिले 2 किती येणार आहे, 3 चौक 12 भागिले 2 6. पहा 3 हा पाया असताना ट्रायंग्युलर नंबर काय येतो 6. म्हणजे 3 हा झाला त्या संख्येचा पाया. त्रिकोणी संख्येला बेस असतो. 3 इज द बेस अँड 6 इज द ट्रायंग्युलर नंबर. म्हणजे 6 ही ट्रायंग्युलर नंबर असताना त्याचा बेस कोण असतो 3. आता आपण काय पाहायचंय, एक संख्या दिली असेल तर त्या संख्येचा पाया शोधायचा आहे आपल्याला. एक्झाम्पल घेऊया 78. ओके 78 ही त्रिकोणी संख्या दिली तुम्हाला. तर याचा पाया कोणता, कोणत्या दोन संख्येपासून ही 78 ही त्रिकोणी संख्या बनलेली आहे. काय करायचं, यासाठी दोन्ही गुणाकार करायचा. किती येणार आहे 7 8 2 16 हातचा गेला 1 7 2 14 ने 15. आता याच्या जवळपास वर्ग संख्या कोणती आहे, छोटी वर्ग संख्या 11 ची घेतली तर 121, 12 ची घेतली तर 144, 13 ची घेतली 169. 169 नको आहे आपल्याला, ते मोठी होती. मग कोण घ्यायची आहे, यापेक्षा छोटी असलेली 12. म्हणजेच ही संख्या 12 गुणिले 13 भागिले 2. म्हणजे या संख्येचा म्हणजे 78 या त्रिकोणी संख्येचा पाया कोण आहे 12. पहा काय आपण तर टाळा करूयात पडताळ. 13 सख 78 ही आली त्रिकोणी संख्या. याचा आपण पाया कसा शोधलाय, दुप्पट करायची, दुपटीच्या जवळचा वर्ग संख्या शोधायची, त्याचं वर्गमूळ घ्यायचं आणि त्याच्या पुढची संख्या. तसंच एखादी संख्या दिली आहे आपल्याला, उदाहरण घेऊयात 17. 17 ही पाया दिलेला आहे, याची आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची. 17 ची त्रिकोणी संख्या शोधायची. काय करायचंय, 17 गुणिले 18 भागिले 2 बेक बे 9 18 17 9 9 त्रिक 27 9 63 6 गेले 6 9 6 15 153.